भारद्वाज यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करायला सांगणार आहे. पण त्याआधी त्यांचं महाभारतातील श्रीकृष्ण या मालिकेने मनामनावर साम्राज्य निर्माण केले असं हे व्यक्तिमत्व. ही मालिका जेव्हा चालू होती त्यावेळी घराघरातून त्यावेळेला महाभारतचे टायटल सॉन्ग यायचे. सगळेजण आपला वेळ त्या सिरियलसाठी राखून ठेवायचे. रस्त्यावर अगदी शुकशुकाट असायचा त्यावेळी. यांची ओळख, त्यांचा परिचय अजून सांगायचा झाला तर चित्रपट अभिनेते आहेत, पटकथा लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत आणि आध्यात्मिक साधक ही एक त्यांची अशी महत्त्वाची पण वेगळी ओळख आहे. पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक आहेत आणि लोकसभेचे माजी खासदार म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. रामाच्या सहवासामध्ये हनुमंत धन्य झाले आणि नितीशजी भारद्वाजांबद्दल म्हणते की आपल्यासारख्यांच्या सहवासामध्ये आम्ही धन्य झालो आणि हा धन्यतेचा योग आमच्या जीवनात आणण्याचं काम आदिनाथ साळवी सरांनी केलं. शेवटी एवढंच म्हणेन की महाराष्ट्राला फार मोठा वारकरी संप्रदाय लाभलेला आहे. ह्या वारकरी संप्रदायाचं ब्रीद वाक्य आहे रामकृष्ण हरी. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जर प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार करणं गरजेचं आहे. कारण जिथे श्रीकृष्ण असतो तिथे विजय निश्चितच असतो. आणि शेवटी त्यांचा परिचय संपवताना असं म्हणते की जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम, जय जय मुरलीधरम देवम, वंदे द्वारकाधीशम, वंदे द्वारकाधीशम. अशा या असामान्य व्यक्तिमत्वाला प्रमुख पाहुणे आहेत. त्यांना आपले मनोगत व्यक्त करायची विनंती करते. दक्षिणास्य समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मद आचार्य पर्यंता स्मर्याद गुरु परंपरा. भगवान शिवाचं गुरु स्वरूप ज्याला आम्ही भगवान दक्षिणामूर्ती मानतो त्यांना वंदन करतो. आदि शंकराचार्य ज्यांनी हिंदू धर्माची जेवढी मतमतांतर होती त्या सगळ्यांना एका छत्रछायेखाली अद्वैत वेदांतामध्ये आणून हिंदू धर्मामधला जो भेद आहे तो मिटवायचा प्रयत्न केला. त्यांना दुसरा नमस्कार करतो. अस्मद आचार्य पर्यंता म्हणजे आपल्या गुरूंना नमस्कार करून माँ सरस्वतीच्या कृपेने तिच्या आशीर्वादाने इथे उभा राहिलोय. या व्यासपीठावर उपस्थित आदिनाथजी म्हणजे मुलगी वडिलांना खूप प्रिय असते विशेष करून, आणि मुलगाही आलेला आहे. मुलगा प्रिय नसतो असं नसतं, पण तरी मुलगी अधिक प्रिय असते, लक्षात ठेव. आणि व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर ज्योतिषी आहेत ना आदिनाथजी, त्यामुळे त्यांनी सगळ्या ग्रहांना सुखी ठेवलं. बघा कसं, आईंना बोलावलं, सासू सासऱ्यांना बोलावलं, म्हणजे मंगळाचा वाद नको घरामध्ये, हो की नाही. सगळ्यांना एकदम खुश करून टाकलं. ही पण एक कला आहे. आणि आपण जेव्हा कुटुंब व्यवस्था सांभाळली पाहिजे हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते म्हणायच्या आधी आपल्या वर्तनामध्ये ते दिसलंही पाहिजे ना. त्यामुळे मला आनंद वाटला हे सांगणारे आदिनाथजी, तुम्ही सगळ्या कुटुंबाला ह्या व्यासपीठावरती स्थान दिलं हे बघून खूप आनंद वाटला. आणि विवाहाचे सगळ्या समस्या ह्या दिसतातच आहेत आपल्याकडे. त्यामुळे
कसं काय या समाजाला पुन्हा विवाहाकडे वळवायचं, हा एक खूप मोठा गहन विषय आहे. म्हणजे मला ज्योतिषातलं काही कळत नाही, पण मला एवढं माहिती आहे की हे शास्त्र आहे आणि माझा विश्वास आहे की हे शास्त्रच आहे. पण दुर्भाग्याने असं झालेलं आहे की माणूस जेव्हा ज्ञान योगातनं ज्ञान मिळवतो तेव्हा भक्ती योगाची भक्ती विसरतो आणि त्या ज्ञानाचा अहंकार बाळगतो. आणि ही जेवढी सगळी ऑकल्ट सायन्सेस आहेत, हे ऑकल्ट आहे. खरं म्हटलं तर मेडिकल सायन्स सुद्धा ऑकल्ट सायन्स आहे. एक डॉक्टर आणि ज्योतिषी ह्यांच्यामध्ये समानता आहे. आपण एका डॉक्टरकडे जातो आणि आपले सिम्पटम्स सांगतो की मला असं होतंय, असं होतंय, असं होतंय. डॉक्टर काय करतात, ते डोळे मिटून चिंतन करतात, जे शिकलेलं असतं सगळं त्याच्यामधनं हे असेल का नाही, मग ते एलिमिनेशन प्रोसेस करतात. ओके नाही, ती जी प्रक्रिया आहे की हे नसेल ह्याच्यामुळे, हे नाहीये ह्याच्याबरोबर, हे सिम्पटम नाहीये मग हे नसेल, ही जी प्रक्रिया आहे ना, ही इंटरनल प्रक्रिया आहे. आणि जेवढी शास्त्र इंटरनल असतात त्याला ऑकल्ट म्हटलं जातं. त्याचं असं बाहेर काही दिसत नाही. ओके नाही, तसं ज्योतिषशास्त्राचं आहे. त्या ग्रहांचे जे काही ग्रहमान प्रत्येक कुंडलीमध्ये असतं त्याच्याप्रमाणे माणसाचे विचारही निर्माण होतात, माणसाचं वर्तनही तसं निर्माण होतं. म्हणून तुम्ही सगळे सांगता ना, मंगळ असला तर हे करू नका, असं करू नका. कारण मंगळ हा सगळ्यांनीच त्याला वॉर लॉर्ड म्हणजे युद्धाचा एक स्वामी असं मानलेलं आहे, असं मी ऐकतो सगळीकडे. त्यामुळे प्रत्येक ग्रहाचा एक आपल्यावरती परिणाम होतच असतो. आणि मी नेहमी लोकांना सांगतो, जे लोक म्हणतात की अरे असं कसं होईल या ग्रहांचा परिणाम, अरे म्हटलं त्या चंद्राचा परिणाम जर एवढ्या मोठ्या समुद्रावरती होत असेल, 70% ह्या पृथ्वी तलावरती पाणी आहे आणि त्या चंद्राच्या वाढत्या कलेप्रमाणे भरती ओहोटी होते, हो की नाही. तर त्या चंद्रकलेचा प्रभाव जर एवढ्या मोठ्या पाण्यावर आणि समुद्रावर होत असेल, आपल्या शरीरामध्ये पण 70 ते 80% पाणी आहे, आपल्यावरती होणार नाही का. कुठलीही गोष्ट, त्यामुळे चंद्र म्हणजे मला एक साधक म्हणून, एक चिंतक म्हणून मला जे जाणवतं की एवढे सगळे ग्रह आहेत. आता सोम आहे, चंद्र आहे, तर चंद्र हा शांती प्रदान करतो, पण त्या चंद्राच्या कला वाढतात, कमी होतात, त्यामुळे तो कुठेतरी अस्थिरता पण निर्माण करत असेल, हो की नाही. सूर्य आहे तो प्रखर आहे, म्हणजे सूर्य नसेल तर काहीच नाही. त्यामुळे सूर्याची उपासना आपल्याकडे सुद्धा आदित्य हृदय स्तोत्र वगैरे एवढी सगळी छान छान स्तोत्र केलेली आहेत मोठ्या संतांनी, मोठ्या ऋषी मुनींनी. त्याचं कारणच हे की आपल्याला ऊर्जा मिळावी, आपल्याला त्या ऊर्जेतनं चेतना मिळावी. जेव्हा आपण युरोपमध्ये जातो, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये जर तुम्ही युरोपमध्ये गेलात ना, मानसिक रोगी जे आहेत त्यांची संख्या खूप वाढलेली असते, कारण तिकडे सूर्यच नसतो. सूर्य अगदी म्हणजे दुपारी 2ला येतो, केव्हा तरी 2, 2:15, 2:30 येऊन 2:45 निघून जातो. त्या विंटरमध्ये सूर्यप्रकाश नसेल, सौर ऊर्जा नसेल तर आपल्यावरती काय परिणाम होऊ शकतो. मी राहिलोय लंडनमध्ये 4 वर्ष, मी पाहिलंय. डिप्रेशन येतं माणसाला. आम्हाला सुद्धा सकाळी उठल्यानंतर अरे आज सूर्य नाही. ज्या दिवशी सूर्य सकाळी उठल्यानंतर दिसेल, मी उठल्यानंतर तर दिसतच नाही, कारण विंटरमध्ये तिकडे 6 वाजता आपण उठतो, 5:30-6ला, तिथे सूर्यच नसतो 5:30-6ला. पण जरी निदान 8 वाजता दिसला तर इतकं प्रसन्न वाटतं. त्यामुळे सूर्याचा एक आपला प्रभाव आहे, चंद्राचा आपला प्रभाव आहे, मंगळाचा आपला प्रभाव आहे. त्यामुळे मंगळ ज्यांचा स्ट्रॉंग असेल त्यांना जसे आमचे आध्यात्मिक गुरु सांगतात तसेच तुम्ही ज्योतिषी सुद्धा सांगत असाल की बाबा तुझा मंगळ प्रखर आहे, त्यामुळे तू अध्यात्माची साधना करत राहा. नाहीतर नेमका जो भेटेल त्याच्याबरोबर युद्ध, हो की नाही. मग मंगळाला कशाला दोष द्यायचा.
आहे तसं असतंच ना प्रत्येकाचं. बुध ज्याचा स्ट्रॉंग आहे तो म्हणजे अगदी व्यवसायामध्ये इतका उत्कृष्ट होऊ शकतो. इथे बघा ना, म्हणजे मला सुद्धा हे सगळं घालायला खूप आवडतं. लहानपणापासून आई वडिलांचा दोष आहे, माझा नाही हा. कारण त्यांनी लहान असताना कान छेदून टाकले माझे आणि कानामध्ये ते काय मोती का काहीतरी घातले. मग मध्ये मी बिगवाळी घातली होती. मला पण खूप आवडतं. अगदी आपले सगळे महाराजे बघा ना, सगळे जुन्या काळचे सगळे घालायचे की नाही, किती सुंदर. तर जीवन हे किती सुंदर आहे आणि सगळे माणिक मोती हे सगळे इतकं, त्यांची सुद्धा सुंदरता आपल्याला जर लाभली. आज ते फक्त बायकांनीच का घालायचे, हो की नाही? त्यामुळे हे सगळं जे आहे ह्या सगळ्याचा आपल्यावरती परिणाम होत असतो. पण ते ऑकल्ट सायन्स आहे. गुरु जर नसेल तर काहीच नाही. सगळ्यात आधी त्यांनी गुरूंच्या नावाने पुरस्कार दिला. आम्ही पण जेव्हा उभे राहतो इथे त्यावेळेला गुरूंना स्मरण करून, गुरु परंपरा आहे ही परंपरा ह्यांच्या गुरूंची आदिनाथजी चालवत आहेत, त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य चालवतील. ही परंपरा आहे वेगळी वेगळी. ज्योतिषशास्त्रामध्ये पण जे मी ऐकून आहे म्हणजे पाराशर पद्धती आहे, वेगळ्या वेगळ्या जैमिनी पद्धती आहे. जैमिनी म्हणजे हे व्यास मुनींचेच जे शिष्य होते ते, हो की नाही? वराहमिहिर आहेत. वराहमिहिराने तर म्हणजे किती, भास्कराचार्य आणि वराहमिहिरांनी सूर्य सिद्धांत वगैरे किती मोठे मोठे ग्रंथ लिहिले. काय मला सांगा, त्यावेळेला दुर्बीण होती का हो? ही दुर्बीण होती मनाची. आणि म्हणून हे ऑकल्ट, काहीही अचूक सांगायचं असेल तर आधी हे सगळं बाहेरची जी प्रलोभनं आमिष जेवढी आहेत ना, त्या सगळ्यांना दूर करून डोळे मिटून आतमध्ये जावं लागतं. त्या ज्ञानाच्या भंडारामध्ये, समुद्रामध्ये उडी मारावी लागते. आणि मग त्यातून जे आपल्याला काही एखादा दुसरा मोती मिळतो, त्यातनं मग ते सूर्य सिद्धांत लिहिले जातात. आणि आजही सूर्य सिद्धांत हा, आणि भास्कराचार्यांनी तर म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा बद्दलच लिहिलेलं आहे. त्या काळामध्ये लिहिलं, किती हजारो वर्षांपूर्वी. ते न्यूटनला मी नेहमी सांगतो, न्यूटनला ते ऍपल ते सफरचंदच पडताना कशाला दिसायला पाहिजे होतं? त्याच्या हातातनं कुठल्या गोष्टी पडल्या नाहीत का ते घरामध्ये लहान असताना? पण आपलं मार्केटिंग नेहमी कमी पडलं भारताचं. भारताचं ज्ञान घेऊन पाश्चिमात्य देशांनी आपलं स्वतःचं मार्केटिंगचं शास्त्र त्याला लावलं. आणि आजही आपण गुरुत्वाकर्षण न्यूटन बरोबर इक्वेट करतो. ते भास्कराचार्यांनी दिलेलं आहे. वराहमिहिरांनी जे काय आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्य, कणाद, भृगुसंहिता किती छान सांगितलं बघा. कारण मला ना लहानपणापासून, आता मी पशुवैद्यक आहे, तर मला लहानपणापासून घोड्यांची भयंकर आवड होती. भयंकर आवड. हे कसं असतं बघा, म्हणजे कुठेतरी ही सगळी शास्त्रच आहेत ह्याचा मला पूर्ण विश्वास का वाटतो की लहान असताना माझ्या वडिलांची एक सवय होती, आई वडिलांची, की आम्हाला, माझा छोटा भाऊ आणि मी, काही वस्तू विकत घ्यायची असली की आम्ही चौघे जायचो. सोफा विकत घ्यायचे, चौघे गेले. त्या काळामध्ये AC फ्रीज सगळ्यांकडे नसायचा. त्या काळात म्हणजे कृष्णाच्या नव्हे बरं का, माझ्या काळात. म्हणजे मीही तसा प्राचीनच आहे. पण मी लहान असताना सुद्धा मला आठवतं, प्रिन्सेस स्ट्रीटला पप्पांचा एक मित्र होता, तिकडे ते घेऊन गेले आणि त्या दुकानामध्ये म्हणाले, दादा बघ तुला कुठला फ्रीज आवडतो. तर मला जो आवडला मी एक एक बघत गेलो. तो फार महाग होता. तर त्यांनी म्हटलं की अरे बाबा, हे आपल्या बजेटमध्ये बसत नाही, थोडंसं कमी बजेटचा बघ. म्हटलं ओके. मग मी कमी बजेटचा, तर हे एक झालं. मग कुठेतरी विकत घ्यायला, काहीतरी कपडे विकत घ्यायला गेलो तर जे आवडतात ते महाग. आई एक दिवशी मला म्हणाली, काय रे तू काय, म्हणजे काय ते गेल्या जन्मात राजाबिजा होता काय? प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्यात महागच वस्तू तुला आवडते. प्राणी पण तुला आवडतो तर कुत्र मांजर घेऊ नको म्हणतो, तू घोडा घे म्हणून सांगतो. तर एक दिवशी काय झालं, वडील माझे, त्यांचा खूप विश्वास होता कर्मयोगावर
आणि ज्योतिषशास्त्रावर दोन्हीवरती. तर ते एक दिवशी तिथे दादरला आयडियल बुक डेपो म्हणून खूप मोठं फेमस दुकान आहे दादरला. तो आपण टिळक ब्रिजचा प्लाझाच्या समोर ते असं खाली उतरतो, ते डावीकडे आयडियल बुक स्टोअर आहे. तिथून ते भृगुसंहिता घेऊन आले. भृगुसंहिता नावाचं एक पुस्तक. खरी भृगुसंहिता कुठे आहे माहिती नाही. आणि म्हणाले अरे ह्याच्यामध्ये असं सगळं आहे, जर आपली कुंडली जर मिळाली तर काय मागे काय झालं होतं ते कळतं. ते एका रविवारी ते आम्ही चौघे असे बसायचो आणि कुठल्या तरी नवीन गोष्टीवरती विचार करायचो. तर आजसाठी जे प्रासंगिक आहे ते सांगतो ज्योतिषाचं. मग ते त्यांनी माझी कुंडली घेतली आणि मग बघायला लागले सगळं. त्यांना एक ठिकाणी ते जातक ते कुंडली मिळाली त्या भृगुसंहितामध्ये, आणि त्याच्यामध्ये जे लिहिलेलं होतं त्यांनी वाचायला सुरुवात केलं. आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की ह्या जातकाने किमान 2 आयुष्य राजा म्हणून हे जातक जगलेलं आहे. ते पान जे आहे ना ते मी झेरॉक्स काढून ठेवलेलं होतं माझ्या आई सांगते. काही बोलली की ते पान दाखवायचं, हे वय राजा म्हणून कुत्र मांजर नाही, घोडा. त्यामुळे कुठेतरी हा एका आत्म्याचा प्रवास असतो, ओके नाही. आणि सगळ्या ह्या प्रवासामधनं आपण अंततोगत्वा कर्म मार्गाने पुढे जात असतो आणि मग ते मोक्षापर्यंत आपल्याला जावं लागतं. पण त्यासाठी कर्म खूप महत्वाचं असतं. आणि कर्म जर चुकली, आता कोणतरी म्हणालं ना की ह्याच एका मनुष्य जन्मामध्येच आपल्याला एक ती बुद्धी दिलेली आहे, ज्याच्यामुळे आपण सुबुद्धी असली तर चांगल्या मार्गाने जातो, सन्मार्गाने. कुबुद्धी झाली तर आपण कुमार्गाने जातो. आपली कर्म आपण वाईट करून घेतो आणि मग ह्या पुनरपी जननम पुनरपी मरणमच्या या फेऱ्यामध्ये अडकत राहतो. आणि जे चुकीचं करतो त्याचं प्रायश्चित्त आपल्याला इथेच करावं लागतं आणि विथ इंटरेस्ट द्यावं लागतं. आणि म्हणून कर्म मार्ग हाच धर्म मार्ग असं माझं ठाम मत आहे. आणि माझं जे YouTube चॅनल आहे त्याला सुद्धा मी असं त्यांनी सांगितलं मला एक बायलाईन पाहिजे नितीश भारद्वाजच्या खालती, तर मी म्हटलं हीच द्या, कर्म इज धर्म. ही माझी बायलाईन आहे. कारण कर्म हे जसं योग हा प्रत्येकाला लागू होतो, ग्रहमान हे प्रत्येकाला लागू होतो, काही त्याचा रिलिजन असेल, काही धर्म असेल, तसं कर्म हे प्रत्येकाला लागू होतं. प्रत्येक मनुष्य कर्म करत असतो आणि त्याचं फळ तो तिथे बसून नियंता देत असतो. त्यामुळे धर्म इज कर्म, कर्म इज धर्म हे मानून मी आजपर्यंत जगलेलो आहे आणि असाच जगत राहीन. पण ग्रहांचं जे फळ आहे ते म्हणजे आदिनाथजींचं म्हणजे त्यांनी सांगितलं की अगदी म्हणजे कुठला दिवस, कोण मिळेल, बायको नवरा कुठला असेल, कसा दिसेल, इतकं पक्क. बघा कृष्णाला 8 अलाउड होत्या, त्याला 8 बायका होत्या, माझ्या 2च झाल्या हो अजून. दुसरी पण बाहेर जायच्या मार्गावर आहे. 6 अलाउड आहेत अजून मला, तुम्ही ते सांगू शकता मला बाकी. पण मजा राहू दे बाजूला. पण मार्गदर्शन, कारण कधी कधी काय होतं आपण अंधविश्वासाकडे फार जाऊ शकतो. कारण भक्ती जेवढी वाढते, जसं मी म्हटलं ज्ञान जर खूप आलं तर अहंकार होऊ शकतो, तसं भक्ती जर अतीव झाली तर अंधश्रद्धेकडे जाऊ शकते. त्यामुळे ज्योतिषांचं एक सगळ्या तुम्हा ज्योतिषांचं तुम्ही करतच असाल, पण मला असं वाटतं हे लोकांना मार्गदर्शन म्हणून सांगणं जरुरी आहे की हे मी जे सांगतोय हे मार्गदर्शन आहे. ह्याच्यामध्ये कुठेही कर्म बाजूला ठेवून की माझा मंगळ स्ट्रॉंग आहे त्यामुळे मी असाच वागणार, असं वागून चालत नाही. जर आपल्याला शेवटी माणूस हा शांतीकडे जाणारा प्राणी आहे, प्रत्येकाला शांती हवी असते. दिवाळीच्या दिवसामध्ये फटाके फार वाजले तर ते घरातलं कुत्रमांजर सुद्धा बिछाण्याखाली जाऊन झोपतं की नाही, नको असतो कोणालाही आवाज. त्यामुळे आदि शंकराचार्यांच्या पहिल्या 4 शिष्यांपैकी एक शिष्य होते सुरेश्वराचार्य. त्यांना एक दिवशी विचारलं कोणीतरी की आचार्य, या मनुष्य जीवन जे आहे त्याचं
प्रयोजन काय आहे, एक आत्मा का जन्म घेतो, तर त्यांनी सांगितलं जीवनमुक्ती सुखप्राप्ती. पण जीवनमुक्तीसाठी सुखप्राप्ती ही पहिली आली पाहिजे. आणि ते सुख कसं प्राप्त करून घ्यायचं ही जी कला आहे ना, त्याच्यामध्ये दुःख किती दूर लोटायचं ही पहिली कला आहे. त्यामुळे हे जे काही आपल्याला आज मिळतंय, आपल्याकडे एवढी साधनं झालेली आहेत, त्या साधनांमधनं जे जे काय आपल्याकडे येतंय, भडीमार होतोय मार्केटिंगचा, त्यातनं आपल्याला दुःख काय देणार आहे हे कळलं पाहिजे पहिलं. नाहीतर आपण वाहवत जातो. एक माणूस जो ड्रायव्हर आहे तो म्हणतो साहेब मला लोन पाहिजे. किती पाहिजे रे तुला लोन? 80,000 पाहिजे. अरे राजा तुझा पगार 25,000, 80,000चं लोन कसं काय? साहेब काय सांगू, त्या मुलाला आयफोन पाहिजे हो. त्या मुलाला कळलं पाहिजे, मुलाला कळत नाही, आयफोन पाहिजे त्याला 80,000चा, 90,000चा. त्यासाठी बाप काय झगडेल आयुष्याशी हे त्याला कळत नाही. बापाने त्याला सुखी करण्यासाठी हो म्हणायचं आणि मग त्यातनं काय दुःख येणार आहे पुढे. आपल्याला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे का कशाची आवश्यकता नाही हे सगळ्यात पहिलं समजलं पाहिजे. तिथून सुख सुरू होतं असं मला वाटतं. आणि हे लोकांना समजावणं. आपण आज मला अशोकजी घ्यायला आले होते मुंबईला. एक फार दिवसांनी एक अतिशय चांगली गोष्ट झाली. कारण मी अगदी म्हणजे वेळेचा पालन करतो, वेळेचं. त्यांना ते मला म्हणाले की मी 7 वाजता पोहोचतो. तर मी म्हटलं नका पोहोचू 7ला, 7:15ला पोहोचा, मी रेडी राहीन. कारण मी कालच लेट अगदी कुठून तरी फ्लाईटने आलो होतो. 7:30ला आपण निघू, तुम्हाला थांबावं लागणार नाही अशी मी काळजी घेतोय. त्यांचा 7:20ला मला मेसेज आला, मी पोहोचलोय. 7:30ला आम्ही गाडी सोडली. एवढं प्रत्येक मिनिटने काम करणं असं आजकाल होतच नाही. एक्सक्युजेसच देत असतात. पण ज्योतिषशास्त्रामध्ये असलेल्या लोकांनी जर मिनिट नाही पाळलं तर कोणी पाळायचं? फार बरं वाटलं, फार बरं वाटलं. कारण मिनिट 5-5 मिनिटांनी तुमचे दशा बदलतात, हो की नाही? तुमचं काहीतरी ते डिग्रीज बदलतात, हो की नाही? त्यामुळे माझी पण डिग्री बदलते की जर कोणी मला वेळ देऊन जर उशिरा आला तर माझी ही डिग्री सटकते. कारण मी जातो, नाही साहेब ट्रॅफिक होता, अरे तो मलाही होता, मी पोचलो, ट्रॅफिक आहे हे गृहीत धरून आधी यायचं. त्यामुळे मंगळ तुझा स्ट्रॉंग आहे, त्यामुळे अध्यात्मामध्ये चिंतन करायचं, तू ध्यान धारणा करायची, मनाला शांत ठेवायचं, म्हणजे जो आहे मंगळ त्याचा प्रभाव कमी होईल. जिभेवर नियंत्रण ठेवायचं, हो की नाही? सरस्वतीला ठेवायचं जिभेवरती. रावणाने सुद्धा जिभेवरती शिवतांडव स्तोत्राला ठेवलं होतं. हे विसरून नाही चालणार आपल्याला. काही म्हटलं तरी तो प्रकांड पंडित होता, शिवभक्त होता. मी कैलास मानसरोवर यात्रेला गेलो तेव्हा ते राक्षस ताल पाहिला. त्या राक्षस तालामध्ये एका पायावर उभा राहून आधी तो समोरच्या डोंगरावर गेला, तिथे त्याने शिवाची पिंडी निर्माण केली. मग समोर खाली जाऊन राक्षस तालात उभा राहिला, शिवतांडव स्तोत्र रचलं, आधी लिहिलं, मग त्याला रचलं आणि तिथे आराधना केली शिवाची आणि शिवाने त्याला दर्शन दिलं. त्यामुळे काही चूक झाली त्याच्यामुळे त्याचा नाश झाला. पण चरित्राचे विविध पैलू असतात. त्यामुळे आपल्या पत्रिकेमध्ये, आपल्या चरित्रामध्ये, आपल्या स्वभावामध्ये, आपला स्वभाव सुद्धा त्यानेच निर्माण झालेला असतो. पण त्याच्यावर कुठल्या गोष्टींवर नियंत्रण ठेवलं पाहिजे मला, म्हणजे मला सुखप्राप्ती होईल आणि मी अंततोगत्वा जीवनमुक्तीकडे जाईन, हे माणसाला कळलं पाहिजे ना, नाही का? त्यामुळे हे एक खूप मोठा ही एक जबाबदारी सगळ्या ज्योतिषांवर आहे. त्यामुळे ती तुम्ही पार पाडतच असाल. पण त्यातले कोणी नवीन ज्योतिषी असतील तर त्यांना माझा ज्याला ज्योतिषशास्त्र कळत नाही पण अध्यात्म समजायचा प्रयत्न आहे, अशा माणसाचं एक सूचना म्हणून तुम्ही त्याला घेऊ शकता आणि त्याचं पालन करू शकता जर मनाला पटली तर. बाकी मी काय बोलणार, म्हणजे किती छान एक चांगला परिसंवाद ह्याच्यावरती व्हायलाच पाहिजे.
कारण आजचं जग हे असं आहे, विश्व असं आहे जिथे अनेक विचारांचं मंथन आणि टकराव, ज्याला आम्ही हिंदीमध्ये म्हणतो, तसा चाललेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे जे भारतीय आहे त्याला घालून पाडायचं. आणि हे नाहीच, गुरुत्वाकर्षण हे न्यूटनच, आम्हाला जे काय ज्ञान आलं ते ब्रिटिशांनीच शिकवलं, इथून जी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपल्या भारत या देशाची ज्ञान परंपरा आणि ध्यान परंपरा या दोन्हीला मोडायला निघालेले जास्त लोक दिसत आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सावरून नेणं हे खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी मी 26 जानेवारीला जयपूरमध्ये एक लोकांना, 26 जानेवारीपासनं जयपूरपासनं मी सगळ्या लोकांना एक विचार देतोय की सर्वात पहिलं म्हणजे ह्या भारत देशाचं नाव भारतच आपण म्हटलं पाहिजे, इंडिया नाही, ही सुरुवात केली पाहिजे. आपण सगळेच घरामध्ये पूजा करतो. गुरुजी भटजी काय विचारतात आणि सुरुवातीला संकल्प घेताना काय सांगतात? आर्यावर्ते जम्बू द्वीपे भारत खंडे भारतवर्षे, हेच म्हणतात ना. मग ते तिथी काय आहे, कुठलं मार्गशीर्ष मासे वगैरे हे सगळं म्हणतात. त्यामुळे ह्या देशाचं नाव, इवन तुम्ही आता विष्णू पुराण सिरियल मी जेव्हा केली तेव्हा पुन्हा विष्णू पुराण वाचलं. विष्णू पुराणामध्ये या देशाचं जे वर्णन किंवा व्याख्या केलेली आहे ते उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम वर्षम तद भारतम नाम भारती यत्र संतती. म्हणजे समुद्राच्या उत्तरेला, हिमालयाच्या दक्षिणेला जो भूप्रदेश आहे त्या भूप्रदेशाचं नाव आहे भारत. आणि तिथे राहणारी संतती ही भारती, म्हणजे भारतीय आपण. त्यामुळे संविधान सांगतोय, वेदांबद्दल, उपनिषदबद्दल, शिक्षावल्लीची जी सूत्र मी शिकलो किंवा भगवद्गीता शिकलो, ही मला शिकवली का त्या मॅकॉलेच्या शिक्षण पद्धतीमध्ये? ती माझी ज्ञान परंपरा आहे, तीच मला शिकवली नाही. त्यामुळे कुठेतरी नुसतं एक तू नोकर हो आमच्या हाताखाली, आणि एक 5-50 जे गोरे तिकडून आलेले त्यांनी त्यांच्यावर आपल्यावरती राज्य करायचं, इतकं मूर्ख झालो आपण. पण त्यांनी ही परंपरा तिथे नाही चालू ठेवलेली. तुम्ही विदेशात कुठेही जाऊन पहा, इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, तिथे तुम्हाला प्रोजेक्ट देतात की 1947 असा प्रोजेक्ट देतात. मग त्याच्यावरती तुमच्याकडनं अपेक्षा काय असते की तुम्ही जायचं सगळीकडे, आपल्या त्या ह्या लायब्ररीत जा, त्या लायब्ररीत जा, वेगळी वेगळी पुस्तकं चाळा. मग तुम्हाला जे जे वेगळे विषय 1947 मिळतील त्याचा अभ्यास करा आणि मग तुम्ही स्वतःचं मत तयार करून एक निबंध प्रस्तुत करा की 1947 तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल. ते तुम्हाला एका पानात लिहिलेलं त्याच्यावरती परीक्षा नाही घेत हो. त्यामुळे आपली ही जी किवाडं आहेत ती नेहमी उघडी पाहिजेत. आणि मग तेच आपल्याला शिकवतात, थिंक आउट ऑफ बॉक्स. हो, आम्ही थिंक आउट ऑफ बॉक्सच करत होतो, तुम्ही ते बॉक्स बंद करून टाकलं आमचं, आम्हाला काय शिकवताय? त्यामुळे आज गरज आहे हे सगळी जी सायन्सेस आहेत आपली ज्ञान परंपरेची, भारताची, यांना पुन्हा प्रसारित करायची आवश्यकता आहे. आणि म्हणून ज्योतिष हे जे सायन्स आहे, जे शास्त्र आहे, त्या शास्त्राबद्दल परिसंवाद घडवून जो तुम्ही आणला त्याबद्दल खूप खूप तुमचं अभिनंदन करतो. विचार झालेच पाहिजे. काहीचा विचार आपल्याला पटणारही नाही, पण जेव्हा समुद्र मंथन होतं तेव्हा विष सुद्धा बाहेर येतं ना, मग ते पचवायचं आपण. म्हणून तर आपल्या समोर नीलकंठाचं उदाहरण आहे ना, शिवाचं. मग ते पचवायचं आणि करत राहायचं मंथन. मग येतो धन्वंतरी, हो की नाही? मग येतो उच्चैश्रवा, मी घोड्याला सोडणार नाही. मग येते गाय, कामधेनू. पण ते विषयी येतं, पण ते मंथन करायची प्रक्रिया ही अविरत प्रक्रिया आहे, ती चालू राहिली पाहिजे. आणि ती प्रक्रिया भारतीय ज्ञान परंपरेचं प्रतीक आहे असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून ते तुम्ही ज्योतिषाला सुद्धा लागू ठेवा, असंच चालू ठेवा. आणि चांगलं काम करताय, अतिशय सुंदर काम करताय. तुम्हाला खूप खूप धन्यवाद, तुमचं अभिनंदन. आणि जमलं तर माझ्या पुढच्या 6 लग्नांचं सांगा मला.
मला आणि 4 माझे शब्द ऐकून घेतले. खूप खूप धन्यवाद. बरं वाटलं. आणि मी माझ्या विचारांनी मॉडर्न आहे, पण तितकाच मी ट्रेडिशनल पण आहे. आपल्या परंपरेला धरून मी मॉडर्न विचार करतो, कारण भारतीय परंपरा ही कायमच मॉडर्न होती. कायमच मॉडर्न होती. आज आपल्याला गरज वाटते विमेन्स एम्पॉवरमेंटची. भारत या देशामध्ये विमेन वर ऑलवेज एम्पॉवर्ड, आणि म्हणून गार्गी, मैत्री यासारख्या एवढ्या मोठ्या विदुषी होऊन गेल्या. आपण त्या आपल्या परंपरेमध्ये वेदाच्या त्या वेदीवरती, यज्ञाच्या वेदीवरती अशा मोठ्या मोठ्या पंडितांना बसवलेलं आहे. गार्गी सारख्या त्यांनी हवन आणि यज्ञ याग करून घेतलेत राजा राजवाड्यांकडनं. एवढे आपण त्यांना स्थान दिलेलं होतं त्या भारत देशामध्ये. त्यामुळे विचारांनी मॉडर्न व्हायचं, पण आपल्या परंपरा सोडायच्या नाहीत, कारण ह्या आपल्या परंपरा कुठल्याही दुसऱ्या देशाला लाभलेल्या नाहीत. इतकं विस्तृत ज्ञान कुठल्याही दुसऱ्या देशात नाही. त्यामुळे ती ज्ञानाची परंपरा, त्याचा आपण त्याचा मान राखावा आणि तसं पुढे जावं, म्हणजे भारत देश पुन्हा एकदा विश्वगुरु या पदाला प्राप्त होईल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. नमस्कार. नाही, माझी आई ही ज्ञानेश्वरी आणि संत वाङ्मयामध्ये डबल PhD केलेली विदुषी होती. त्यामुळे माझा जन्म कृष्णाच्या राशीमधला आणि कृष्णाच्या नक्षत्रातला आहे. वृषभ रास आणि रोहिणी नक्षत्र हे ज्योतिष विद्येमध्ये सर्वमान्य आहे कृष्णाचं. आणि हे मला कोणी सांगावं? शाहू मोडकजींनी सांगितलं. माझे 2-3 एपिसोड आल्यानंतर त्या काळामध्ये ते असे टक 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 टकचे फोन होते ना, तर मला सकाळी 10:15 वाजता फोन आला. आईने मला सांगितलं की अरे त्या शाहू मोडकांचा फोन आहे. तर अरे म्हटलं अरे बापरे, कारण माझ्या आधी नाव त्यांचंच होतं, शाहू मोडक म्हणजे कृष्ण. तर मी घाबरत त्यांना नमस्कार केला. तर ते म्हणाले बाळा, पहिलं बाळा म्हटल्यानंतर जरा बरं वाटलं. आणि बाळा मला भेटायला येशील का? म्हटलं हो अहो भाग्य, कधी येऊ सांगा. म्हटलं सोमवार ते शनिवार हे असतं, रविवारच फक्त असतो, बाकी शूटिंग असतं. पुढच्या रविवारी ये म्हणाले, आणि येताना फक्त पत्रिका घेऊन ये म्हणाले, जन्मपत्रिका. मला माहिती नव्हतं की ते ज्योतिष शास्त्रामध्ये एवढे पुढे तोपर्यंत निघून गेले होते. तर मी पुढच्या रविवारी ते कॅडल रोडला शिवाजी पार्क समोर त्यांचं घर होतं. प्रतिभाताई पण होत्या त्यावेळेला. मला बरं वाटलं असतं आज त्या आल्या असत्या आणि भेट झाली असती तर. पण मग गेलो तिथे आणि बसले होते. त्यांचं मोठं टेबल होतं असं, त्याच्यावर खूप काय काय पुस्तकं ज्योतिषशास्त्रावरची होती. ज्ञानेश्वरी ठेवली होती, गीता ठेवली होती, दासबोध ठेवला होता. आणि मला म्हणाले दे पत्रिका. तर त्यांनी अशी बघितलं, पहिलंच पान बघितलं, हसले, बाजूला ठेवलं आणि त्या ज्ञानेश्वरीच्या खालती एक कागद ठेवला होता. तो काढून दिला माझ्या हातात वाचायला. म्हणे बघ मी लिहून ठेवलं होतं वृषभ रास रोहिणी नक्षत्र. म्हटलं सर हे कसं कळलं तुम्हाला? काय? म्हणे मला माहिती होतं, मला कळलं ते, आणि हीच रास त्यांनी मला सांगितलं, ही कृष्णाची जन्मरास आणि कृष्णाचं जन्म नक्षत्र. त्यामुळे म्हणे मी तुला पुढे काहीच सांगणार नाही, तू फेल होऊच शकत नाहीस. कारण त्यांनी मला सांगितलं NTRचं, त्यांचं आणि माझं हेच सेम नक्षत्र आहे. दक्षिण भारतामध्ये NTR सारखा कृष्ण नाही झाला त्या काळात. महाराष्ट्रामध्ये शाहू मोडकजी एवढा मोठा कृष्ण कोण नाही झाला. आणि मी त्या उंबरठ्यावर उभा होतो, तिकडे पदार्पण करत होतो त्या मार्गावर. ते म्हणाले माझे आशीर्वाद आहेत तुला. त्याच्यानंतर ते ज्योतिषशास्त्राबद्दल काही माझ्याशी बोलले नाही. ते म्हणाले माझे आशीर्वाद आहेत, तू फेल होऊच शकत नाही. आणि त्याने मला इतकं बरं वाटलं, कारण पहिल्या 2-3 एपिसोड्समध्ये चोप्रा साहेबांनी मला फोन करून सांगितलं की तुझ्याबद्दल खूप नेगेटिव्ह रिस्पॉन्स येतोय, कि चोपड़ा साहब आपका कृष्ण तो फेल हो गया, लोगों को अच्छा नहीं लग रहा है. तर म्हटलं तो अब क्या करेल. म्हणजे मी काय बोलणार BR चोपडांना, तोपर्यंत काही मी असा पॉप्युलर ॲक्टर नव्हतो.
तर ते म्हणाले, बेटा चिंता मत करो, मैंने ही आगे के एपिसोड्स डायरेक्ट किए हैं, मुझे मालूम है तुमने क्या काम किया है, मुझे कोई चिंता नहीं है. आणि हे ते बोललेले पहिल्या दुसऱ्या एपिसोड नंतर. तिसरा एपिसोड झाल्यानंतर मी ह्यांना चौथ्या एपिसोडच्या दिवशी भेटायला गेलेलो, म्हणजे माझा चौथा एपिसोड. माझे एपिसोड जे यायला लागले ते साधारण मार्च एप्रिल 89 मध्ये यायला लागले. तर त्याने इतका आत्मविश्वास वाटला. त्यामुळे ज्योतिषशास्त्र हे आत्मविश्वास सुद्धा देऊ शकतं. आज सगळीकडे विफलता दिसते. आज मी सकाळी सुद्धा जेव्हा बघत होतो न्यूज, एका चॅनलवरती स्टुडंट्सची आत्महत्या याच्यावरती खूप मोठा एक काय उहापोह चालला होता. एवढ्या लवकर हे आजची जनरेशन विक्रिया निर्माण केली ज्याच्यामध्ये ऑक्सिजन ह्या हवेत आहे हे दिसतं, कार्बन डायऑक्साईड दिसतं, हे H2O आहे, ह्याच्यात हायड्रोजन ऑक्सिजन आहे, हे प्रूव्ह करायची प्रक्रिया निर्माण केली सायन्सने. त्यामुळे सायन्सचं शास्त्राचं काम आहे एक प्रक्रियेमधनं माणसाला समजूत घालणं. हे खूप मोठं उत्तरदायित्व, खूप मोठी जबाबदारी आज तुम्हा सगळ्यांवर आहे. कारण आजची ही जी पिढी आहे ती फार पटकन विफल होते हो. कारण का आपण लहानपणापासून त्यांना आयफोन पाहिजे घे, काय पाहिजे हे पाहिजे घे. त्यांना वाटतं अच्छा तुला जर 80% मार्क मिळाले तर मी तुला हे देईन, 90% मिळालं तर हे दे. त्याला काय होईल 70% मिळालं तर? तो काय फेल होईल आयुष्यामध्ये. त्यामुळे हे जे आपण एक स्वतः, हे आपली चूक आहे, माता पितांची चूक आहे. त्याला तू आधी सर्वात आधी सुखी राहायला शिक, हसत खेळत राहायला शिक, आयुष्याची मजा घे, म्हणजे तो ऑटोमॅटिकली जास्त काम करतो, अभ्यास करतो. पण तुला जर हे शिकवलं की तू 100% मिळालंच पाहिजे, 102% मिळालं पाहिजे, त्या प्रेशरमध्ये ही मुलं एवढी येतात की त्यांना वाटतं की म्हणजे मी फेल्युअर आहे 80%वर. कोणी सांगितलं फेल्युअर आहे? मी चूक केली आहे माझ्या आयुष्यामध्ये की मी 12वीला असताना 10वीला खूप मार्क मिळाले. 12वीला असताना बॅडमिंटनच खेळत राहिलो, नाटकामध्येच काम करत राहिलो, दुर्लक्ष केलं, कमी झाले माझे मार्क. पण झालो ना मी शेवटी पशुवैद्यक, झालो ना. आज मी कुठे उभा आहे, मला लोक मान देतायत ना, प्रेम देतायत ना. मी फेल्युअर आहे का? नाही. मग एखाद्या ह्याच्यामध्ये जर कमी कुठे माणूस पडला, दुसऱ्या कशात तरी तो चांगला चमकतो, हे आपल्याला त्यांना सांगणं भाग आहे. आणि हे तुम्ही उत्तम रीतीने करू शकता ग्रहांची स्थिती बघून. कारण प्रत्येकाच्या एक एक काहीतरी कला असतात ना. चंद्र असेल तर आवाज सुंदर असतो, गाणाऱ्यांचे बघा सगळ्यांचे चंद्र स्ट्रॉंग असतील. त्यामुळे मग तुला आईवडिलांना सांगायला पाहिजे ह्याला तिथे वळवा, म्हणजे तो तिथे आपलं काहीतरी ठसा उमटवेल. त्यामुळे ह्या शास्त्राचं खूप मोठं महत्व आहे आणि तुम्हा सगळ्यांचा खूप मोठा रोल आहे आजच्या या कलियुगामध्ये. या जिथे ही मुलं सगळी विफलग्रस्त होताना दिसतात छोट्या छोट्या गोष्टींसाठी. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी ही माझं निवेदन कम प्रार्थना सांगून माझं भाषण संपवतो. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. जय हिंद. सर आले, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सगळ्या सभेला जिंकून घेतलं. असं एका वाक्यात जरी म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. आणि परिचयामध्ये त्यांच्याबद्दल 1-2 शब्द बोलले होते की आध्यात्मिक साधक आहेत. सरांचा किती व्यासंग आहे हे त्यांच्या